लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी, सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता वाटप सुरू झाला। मे महिन्याचा हप्ता उशीर झाला। मे महिन्याचा हप्ता तुम्हाला जून मध्ये भेटला, पण आता जून महिन्याचा हप्ता आजपासून आम्ही सुरू केलेला आहे। आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे की वचन मी पूर्ण केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले, जे आम्ही वचन दिलं ते आम्ही पूर्ण केलं। अखेर निर्णय झाला, लाडक्या बहिणींना 21 रुपये प्रमाणे वाटप सुरू। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। महिन्याचा हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। अजून ज्यांचे बाकी आहेत त्यांनाही पैसे मिळतील। बहिणींना जो आता जून महिन्याचा हप्ता मिळतोय तो 21 रुपये प्रमाणे बहिणींना मेसेज येत आहे। अखेर बहिणींना वचन पूर्ण केलं। लाडक्या बहीण योजनेचे आता वचन पूर्ण केलं आणि बहिणींना 21 रुपये प्रमाणे वाटप सुरू केलं आहे। कोणत्या बहिणींना पैसे आले आहे, बहिणींना पैसे आलं, बहिणींचा मेसेज सुद्धा पाहू शकता। बहिणी स्वतः बोलले की लाडक्या बहिणी स्वतः यांनी मेसेज बघितला आणि लाडक्या बहिणींनी न्यूज बघितली की सर्वात मोठी बातमी आली आहे की लाडक्या बहिणींना 21 रुपये प्रमाणे हप्ता मिळणं सुरू झालेला आहे। तुम्हाला देखील हप्ता आला असेल, तो सुद्धा 21 रुपये प्रमाणे आला असेल। पैसे येताच काढून घ्या ही विनंती। बघा, लाडकी बहीण योजनेचे 21 रुपये तुमच्या खात्यात आला असेल तर पैसे येताच बँकेतून काढून घ्या, कारण सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अखेरकार बहिणींना 21 रुपये प्रमाणे वाटप सुरू झालं। आत्ताच आले आणि हो सकाळी आले खात्यात। हो आले आमचे पैसे सकाळी आले। आमच्या पण आले। हो आले ना, सकाळी आले। आज जवळपास 22 लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले, ते सुद्धा 21 रुपये प्रमाणे बहिणींना मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। हळूहळू पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप कंप्लीट होणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे। 22 लाख बहिणीच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झालेली आहे। 21 रुपये प्रमाणे मेसेज येतोय, पण यामध्ये सर्वात मोठी एक दुःखद बातमी सुद्धा समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी हा हप्ता सर्व बहिणींच्या खात्यात जमा होणार नाही, कारण लाडकी बहीण योजनेसाठी आता एक नवीनच चौकशी सुरू केलेली आहे। पण त्यासोबतच लाडक्या बहिणींना एक दुःखद बातमी आलेली आहे। मात्र जवळपास 5 लाख महिलांनी केवायसी पूर्ण केलेलं नाहीये, त्यामुळे त्यांना हा लाभ देण्यात अडचणी येत आहेत। बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय, त्यामुळे 5 लाख महिलांचा निधी विभागाकडे पडून आहे। ते सुद्धा समोर आलेले आहे की लाडक्या बहिणींना सर्व बहिणींच्या खात्यात 21 रुपये प्रमाणे पैसे जमा होणार नाही, कारण लाडकी बहीण योजनेचा जे आता चौकशी जो निकष लागू केलेला आहे जून महिन्यामध्ये, याला पूर्णपणे आता स्ट्रिक्ट चौकशी सुरू केलेली आहे। कारण भरपूर अशा घटना समोर आलेल्या आहे लाडक्या बहिणींसाठी की लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करून घेत आहे आणि याचा पैसा लुटला जात आहे। असं आपल्याला माहिती आहे की लाडक्या बहिणींसाठी आता चौकशी सुरू केलेली आहे। आता जून महिन्याचा हप्ता घेण्यासाठी बहिणींना कागदपत्राची सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे। ज्या बहिणी हे कागदपत्र जमा करतील त्याच बहिणीच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहे। जून महिन्याचा जो 21 रुपये प्रमाणे हप्ता तुम्हाला येणार आहे, ज्या बहिणी हे 2 कागदपत्र आणि हे 4 कागदपत्र जमा करतील त्याच बहिणीच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे 21 रुपये प्रमाणे हप्ता जमा होईल, अन्यथा जमा होणार नाही। कोणकोणते ते कागद असणार आहे, काय म्हणाले साहेब? JR मध्ये जी माहिती आली ती माहिती तुम्हाला सांगतो की राज्य शासनाने जो JR आता लागू केलेला आहे त्या JRच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगतो की लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता महिलांना 2 कागदपत्र सादर करावे लागतील। बघा, आता लाडक्या बहिणींना, कोणत्या बहिणींना 2 कागदपत्र सादर करावे लागतील? सर्व बहिणींना सादर करावे लागणार नाही, पण जून महिन्याचा हप्ता जर तुमचा जमा झाला नाही, तात्काळ तुम्ही हे 2 कागदपत्र सादर करून लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याचा हप्ता 21 रुपये प्रमाणे तुम्ही घेऊ शकता, अन्यथा तुम्हाला 21 रुपये प्रमाणे नाही आणि 1500 रुपये प्रमाणे सुद्धा हप्ता जमा होणार नाही। आणि यापुढे येणारा एकही हप्ता तुमच्या बँक अकाउंट खात्यामध्ये जमा होणार नाही। कुठल्याही प्रकारचं बँक असू द्या, स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्टात बँक असू द्या, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बडोदा बँक, कुठल्याही प्रकारचं बँक असू द्या, कोणत्याही बँकेत तुमचा पैसा जमा होणार नाही। आता ऑटोमॅटिकली तुमच्या खात्यात पैसे जमा होण्याचं बंद झालेलं आहे। म्हणून चौकशी जी सुरू केलेली आहे, या चौकशी दरम्यान तुम्हाला हे 2 कागदपत्राची तात्काळ चौकशी सुरू झालेली आहे। आता कशा पद्धतीने तुम्हाला कागदपत्र जमा करावं लागेल, कुठे जमा करावे, सर्व माहिती आपण पाहूया।
ज्या महिलांकडे 2 कागदपत्र नसतील त्यांना लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याचा आणि यापुढे येणारा एकही हप्ता जमा होणार नाही। बघा, राज्य शासनाने मोठी चौकशी सुरू केलेली आहे, मोठा निर्णय घेतलेला आहे जून महिन्याचा हप्त्यापासून, कारण हप्ता तुम्हाला 21 रुपये करण्यात आलेला आहे। राज्य शासनाने वचन पूर्ण केलं आणि वचन पूर्ण करून बहिणींना 21 रुपये प्रमाणे हप्ता वाटप केला। राज्य शासनाचा असा निर्णय आहे की लाडक्या बहिणी, ज्या बहिणी खरोखर गोरगरीब महिला आहेत त्याच बहिणींना याचा लाभ भेटला पाहिजे, म्हणून राज्य शासनाने ही चौकशी सुरू केलेली आहे। तात्काळ तुम्ही एक कागदपत्र सादर करून तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र राहा आणि कंटिन्युअसली तुम्हाला हप्ता भेटलाच पाहिजे, म्हणून तुम्ही तात्काळ 2 कागदपत्र जमा करणे गरजेचं आहे। आतापर्यंत या योजनेसाठी 2,40,00,000 बहिणींनी अर्ज भरलेला आहे। तुम्हाला माहिती आहे 2,40,00,000 बहिणींनी या योजनेसाठी अर्ज भरलेला होता। त्यावेळेस योजना 1500 रुपये प्रमाणे तुम्हाला हप्ता मिळत होता। आतापर्यंत 11 हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा झालेले आहे। 11 हप्त्याचे पैसे तुमच्यापर्यंत आले असतील, म्हणजे लाडकी बहीण योजनेचे 11 हप्त्याचे 1500 रुपये प्रमाणे पैसे तुमच्या खात्यात जमा झालं। पण आता 12वा हप्ता जो जमा होणार आहे त्यासाठी तुम्हाला आता 2 कागदपत्राची मागणी करण्यात आलेली आहे, कारण बऱ्याच अशा महिला आहेत लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र सुद्धा ठरलेले आहेत। बहिणी अपात्र कशामुळे ठरल्या? लाडकी बहीण योजनेच्या कोणत्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत? ज्या बहिणींकडे 2 कागदपत्र नाही आणि ज्या बहिणी नियमांमध्ये बसत नाहीत त्या बहिणी या योजनेपासून अपात्र ठरलेले आहेत। तुम्ही सुद्धा या योजनेपासून कधी अपात्र होऊन जाणार तुम्हाला सुद्धा कळणार नाही, कारण राज्य शासनाचा जो निर्णय असतो, कुठल्याही प्रकारची शासनीय योजना असू द्या, शासनाची कुठलीही योजना असू द्या, त्यासाठी कागदपत्र अतिशय महत्त्वाचं असतं आणि कागदपत्र आणि नियमांमध्ये दोघांपैकी कुठल्याही प्रकारचे एकही नियमांमध्ये तुम्ही बसला नाही आणि एकही कागदपत्रामध्ये तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला तात्काळ योजनेपासून काढलं जातं। म्हणून जे पण शासनाचे अपडेट येत राहतात ते अपडेट अनुसार तुम्हाला ते अपडेट लागू झालेले असतात, ते अपडेट तुम्हाला पूर्ण करावंच लागतं, कारण राज्य शासनाची योजना असते आणि योजना कधी बंद होईल कधी चालू होणार याचा कुठल्याही प्रकारचा नियम नसतो। म्हणून कुठल्याही कारणानिमित्त तुम्हाला या योजनेपासून बाहेर केलं जाऊ शकतं, म्हणून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो पण अपडेट येतो तो सर्वात अगोदर तुम्ही पाहत राहा आणि लाडकी बहीण योजनेचा असाच लाभ तुम्हाला मिळत राहील। पण त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात ते महत्त्वाचं आहे आणि बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्या बहिणींचं कारण सुद्धा तुम्हाला सांगतो। लाडकी बहीण योजनेसाठी कोण कोण अपात्र ठरलेले आहे? जवळपास आतापर्यंत 46 लाख बहिणी अपात्र ठरलेले आहेत। याचं मागचं मोठं कारण म्हणजे राज्य सरकारने चौकशी सुरू केलेली आहे। आता चौकशी दरम्यान ज्यावेळेस योजना आणली होती घाई गडबडीमध्ये सर्व बहिणींना लाभ देण्यासाठी राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे, पण राज्य शासनाने ज्यावेळेस योजना आणली त्यासाठी राज्य शासनाने निर्णय घेतलेला होता की योजना फक्त गोरगरीब महिलांसाठीच आहे, पण योजना आहे म्हणून सर्वांना पैसे मिळत आहे, भरपूर जणांनी यासाठी फॉर्म भरलेला आहे, तर याच्या कारणानिमित्त पुरुषांनी महिलांच्या नावावर फॉर्म सुद्धा भरलेले आहेत। ही घटना समोर आलेली आहे की भरपूर अशा पुरुष आहेत त्यांनी महिलांच्या नावावर अर्ज भरलेला आहे, त्याने सरकारचा जवळपास 10,000 कोटी रुपयाचा लाच त्यांनी घेतलेला आहे, म्हणजे या योजनेपासून फसवणूक करून योजनेचे पैसे त्यांनी शासनाकडून घेतलेला आहे। याची कडक कारवाईमध्ये आपल्याला दिसून आलेलं आहे की पुरुषांनी याचा लाभ घेतलेला आहे, त्यासाठी कडक कारवाई करण्यात आलेली आहे आणि ही चौकशी जी सुरू झालेली आहे ही चौकशी तुमच्या कागदपत्रानुसार होणार आहे। ज्या बहिणी हे कागदपत्र जमा करतील त्याच बहिणींच्या खात्यात आता जून महिन्याचा हप्ता जमा होईल आणि यापुढे येणारा हप्ता जमा होईल। म्हणून जे कागदपत्र मी तुम्हाला आता सांगणार आहे ते तात्काळ तुमच्याकडे जवळ ठेवा आणि नसेल तर ते लवकरात लवकर काढून घेणं गरजेचं आहे, कारण चौकशी दरम्यान जर ते कागदपत्र शासनाकडे जमा झालं नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या यापुढे येणारा एकही हप्ता तुमचा जमा होणार नाही, कुठल्याही प्रकारचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही। काय आहे ते माहिती? सर्वात अगोदर आपण पहिलं जे कागदपत्र असणार आहे ते जाणून घेऊया। लाडकी बहीण योजनेसाठी जी आता पहिल्या कागदपत्राची मागणी करण्यात आलेली आहे, आता या कागदपत्रामुळे जवळपास 8.5 लाख बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत। बघा 2025 लागू झालेला आहे, 2025 मध्ये लाडक्या बहिणींसाठी हा कागदपत्र अतिशय महत्वाचा आहे। जर हा कागदपत्र तुम्ही जमा केला नाही, जर तुमच्याकडे नसेल तर तात्काळ तुम्ही हा कागदपत्र काढून घ्या, नाहीतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा मोठा फटका बसू शकतो। तुम्हाला एकही हप्ता तुमचा जमा होणार नाही, कारण लाडकी बहीण योजनेसाठी या कागदपत्राची तात्काळ मागणी करण्यात आलेली आहे।
पहिला जो कागद आहे तो म्हणजे तुमचा इन्कमचा, तो कागद आहे तुमचा इन्कमचा. कारण ज्या वेळेस योजना सुरू झाली 2024 मध्ये योजना सुरू झाली, पण आता 2025 लागलेला आहे. 2025चं तुमचं इन्कम असणे गरजेचं आहे. 2025चं इन्कम ते 2.5 लाखापेक्षा कमी असणे गरजेचं आहे. जर 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न गेलं असेल तर त्या बहिणी तात्काळ योजनेपासून रद्द होतील. 2.5 लाखाहून कमी उत्पन्न तुम्ही काढून घ्या 2025चं, तर तुमच्याकडे ताब्यात ठेवा, ते तुम्हाला जमा करायचं आहे. ते जमा केल्याशिवाय तुम्हाला जून महिन्याचा हप्ता 2100 रुपये प्रमाणे जमा होणार नाही. आता ते 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जर जास्त आलं असेल, अशा भरपूर घटना समोर आलेल्या आहेत. जवळपास 8.5 लाख बहिणी या योजनेपासून इन्कम कास्टमुळे या योजनेपासून बाहेर काढण्यात आलेलं आहे. त्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आलेलं आहे, म्हणून त्यांना आता या योजनेपासून काढलेलं आहे. त्यांना परत योजनेमध्ये घेतलं जाणार नाही. एकदा जर तुम्ही योजनेमधून बाहेर गेला तर तुम्हाला तात्काळ योजनेमध्ये तुम्हाला परत घेतलं जात नाही. म्हणून इन्कम अतिशय महत्वाचं आहे. तुमचं इन्कम जर 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर तुमच्याकडे 2025चे इन्कम असणे गरजेचं आहे. असा हा पहिला कागद असणार आहे. दुसरा आणि अतिशय महत्वाचा कागद आहे, कारण लाडकी बहीण योजनेचे जे हप्ता तुम्हाला मिळतोय डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटला जमा होतो. डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटला जे लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होतो, त्यासाठी आता शासनाने लाडकी बहीण योजनेसाठी पॅन कार्डची मागणी केली आहे. आणि पॅन कार्ड पण सोपं नाही, पॅन कार्ड 2.0 लॉन्च झालेलं आहे. राज्य शासनाने गव्हर्नमेंटची स्कीम आहे माहिती तुम्हाला. पॅन कार्ड 2.0 लॉन्च झालेलं आहे. गव्हर्नमेंटने आता हे नवीन लॉन्च केलेलं आहे. तुमच्याकडे जे जुनं पॅन कार्ड असेल त्याला तुम्ही अपडेट करून घ्या. ज्यांनी आतापर्यंत पॅन कार्ड अपडेट केलं नसेल त्यांच्यासाठी सूचना आहे की पॅन कार्ड अपडेट करून घ्या. ज्या पद्धतीने तुमचं आधार कार्ड अपडेट होतं त्याच पद्धतीने तुमचं आता पॅन कार्ड अपडेट होत आहे. पॅन कार्डचं नाव आलेलं आहे पॅन कार्ड 2.0. पॅन कार्ड 2.0 आता इन्कम टॅक्सच्या सूट अनुसार दिलं जाणार आहे. आता यामध्ये तुम्हाला 10 लाखापर्यंत सूट देण्यात आलेली आहे. म्हणजे बँकेमध्ये तुम्ही जो व्यवहार करणार 10 लाखापर्यंत तुम्ही सेव्हिंग अकाउंट मध्ये व्यवहार करू शकता. कुठल्याही प्रकारचा टॅक्स तुम्हाला लागणार नाही. यासाठी पॅन कार्ड 2.0 लॉन्च झालेला आहे. आणि लाडकी बहीण योजनेसाठी जे तुमच्या अकाउंट मध्ये पैसे जमा होतात त्यासाठी पॅन कार्ड 2.0 ची गरज पडलेली आहे. म्हणून पॅन कार्ड 2.0 तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. जर नसेल तर तात्काळ तुम्ही पॅन कार्ड 2.0 अपडेट करून घ्या. तुमचं जुनं पॅन कार्ड आहे ते अपडेट करून घ्या आणि तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. तिसरं जे महत्वाचं कागदपत्र असणार आहे जे तुम्हाला आता जमा करायचं आहे ते आहे तुमचं रेशन कार्ड. बघा, तिसरा कागद असणार आहे तुमचा रेशन कार्ड. तुमच्याकडे जुनं रेशन कार्ड असेल ते जुनं रेशन कार्ड आता डिजिटल झालेलं आहे. तुम्हाला आता मागील महिन्यामध्ये अपडेट आलेला होता की रेशन कार्ड सुद्धा आता डिजिटल होणार आहे. ज्या पद्धतीने तुमचं एटीएम असतं, ज्या पद्धतीने जे पण आता नवीन कार्ड येत आहे ते पूर्ण डिजिटल झालेलं आहे, त्याच पद्धतीने आता तुमचं रेशन कार्ड सुद्धा डिजिटल झालेलं आहे. रेशन कार्ड तुम्हाला आता डिजिटल करून घ्यायचं आहे. रेशन कार्ड जर तुमचं जुनं असेल तर ते रेशन कार्ड आता चालणार नाही. रेशन कार्ड आता तुम्हाला जुनं करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याला अपडेट करायचं आहे. जे रेशन कार्ड असेल त्याला तुम्हाला डिजिटल रेशन कार्ड तुम्हाला दिलं जाणार आहे. एटीएम सारखं ते तुम्ही अपडेट करून घ्या. अपडेट करून जे लोक मयत झाले असतील त्यांचं नाव ऑटोमॅटिकली कट होईल आणि जे नवीन जन्माला आले असतील त्यांचं नाव ऑटोमॅटिकली ऍड केलं जाणार. आता यामध्ये कुठल्याही प्रकारचा फ्रॉड होऊ नये म्हणून आता डिजिटल रेशन कार्ड तयार करण्यात आलेलं आहे. जर तुमचं डिजिटल रेशन कार्ड तयार झालं तर ते सुद्धा तुमच्या ताब्यात ठेवणं गरजेचं आहे. कारण हे सुद्धा आता लाडकी बहीण योजनेसाठी तपासणी केली जात आहे. कारण लाडकी बहीण योजना ज्यावेळेस सुरू करण्यात आली त्यावेळेस तुम्हाला रेशन कार्डच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सिलेक्ट करण्यात आलेलं आहे. ज्यांच्याकडे रेशन कार्ड असतं त्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असतं. हे शासनाची योजना आहे. या शासनाच्या योजनेमध्ये तुम्हाला रेशन कार्डची गरज अत्यंत महत्वाची आहे. म्हणून डिजिटल रेशन कार्ड जर तुम्ही काढले नसेल तर लवकरात लवकर डिजिटल रेशन कार्ड काढून तुमच्याकडे ठेवणं गरजेचं आहे. आता शेवटचं जे कागदपत्र तुम्हाला जमा करायचं आहे ते आहे तुमचं घरचं लाईट बिल. बघा, आता जो चालू महिना आहे, जो आता महिना सुरू झालेला आहे, या महिन्याचं तुमचं लाईट बिल आलं असेल तर हे लाईट बिल तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. आता लाईट बिलची गरज का पडली? लाडकी बहीण योजनेसाठी बऱ्याच अशा फ्रॉड समोर आलेले आहेत की एका कुटुंबामध्ये 20 ते 40 फॉर्म भरलेले आहेत. बघा, 40 फॉर्म एका कुटुंबामध्ये भरलेले आहेत. तर याची चौकशी पूर्णपणे झाली पाहिजे. एका कुटुंबामध्ये लाईट बिलच्या माध्यमातून ही तपासणी केली जातं. म्हणून चालू महिन्याचं लाईट बिल किंवा मागील महिन्याचं लाईट बिल तुमच्याकडे ताब्यात असणे गरजेचं आहे. जर ते तुमच्याकडे असेल तर तुम्हाला त्याची सुद्धा चौकशी केली जाईल.
एका कुटुंबामध्ये किती व्यक्ती लाभ घेतात हे सुद्धा चौकशी होत आहे, हे सुद्धा गरजेचं आहे। एका कुटुंबामध्ये फक्त 2च महिलांना लाभ दिलेला आहे लाडकी बहीण योजनेचा। 2हून अधिक महिला असतील तर त्याचं प्रूफ सुद्धा तुम्हाला द्यावं लागेल की आमच्या कुटुंबामध्ये एवढ्या महिला आहेत, यांना लाभ भेटला पाहिजे। तर त्यांचं या 4 कागदपत्राच्या माध्यमातून तुमची चौकशी सुरू होणार आहे। हे 4 कागदपत्र तुमच्याकडे असणे गरजेचं आहे। शेवटचं आहे लाईट बिल चालू महिन्याचं असणे गरजेचं आहे आणि ते चौकशी फक्त या जे गैर वापर याचा करून घेत आहे लाडकी बहीण योजनेचा त्यांच्या काढण्यासाठी योजनेसाठी चौकशी सुरू केलेली आहे। बहिणींना काही परेशान करण्यासाठी नाही, याचा खरोखर गोरगरीब महिलांनाच लाभ भेटला पाहिजे त्यासाठी ही चौकशी सुरू केलेली आहे। आता हे सर्व कागदपत्र तुमच्याकडे असणे गरजेचं आहे। कधी तुमच्या घरापर्यंत चौकशी होऊ शकतं, तुम्ही हे कागदपत्र दाखवून तुमचा लाडकी बहीण योजनेचा कायमस्वरूपी हप्ता तुम्ही घेऊ शकता। आणि जून महिन्याचा हप्ता आला नाही तर चौकशीमध्ये तुम्हाला चौकशी वगैरे करून तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि याचं झेरॉक्स काढून तुम्ही अंगणवाडीच्या सेविकांकडे सुद्धा जमा करायचा आहे। यासाठी एक फॉर्म सुद्धा आहे, अंगणवाडीच्या सेविकांकडे तुम्हाला फॉर्म मिळून जाणार आहे। अंगणवाडीच्या सेविकांकडून तो फॉर्म घ्यायचा आहे आणि हे 4 कागदपत्राचे झेरॉक्स आणि तो फॉर्म भरून अंगणवाडीच्या सेविकांकडे जमा करून घेणं महत्वाचं आहे। अंगणवाडीच्या सेविका वरती पोर्टलवर ते अपलोड करून तुमच्या लाडकी बहीण योजनेचा कायमस्वरूपीचा हप्ता सुरू राहावं म्हणून तुम्हाला यासाठी चौकशी केलेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही 4 कागदपत्र तुमच्याकडे असणे गरजेचं आहे। जर तुम्हाला जून महिन्याचा हप्ता आला असेल कमेंटमध्ये सांगू शकता। आतापर्यंत तुम्हाला मे महिन्याचा हप्ता जमा झाला असेल ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते जमा झाले ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा। आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एकच लाईक करून देत जा, कारण तुमच्यासाठी जे पण नवीन अपडेट येत जर राज्य शासनाचं ते सर्वात अगोदर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। म्हणून व्हिडिओला लाईक करून द्या आणि नवीन जर तुम्ही चॅनलवर असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण शासनाचे जे पण नवीन अपडेट येतं तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। चॅनलला सबस्क्राईब करून द्या। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।